तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो भालचंद्र घरते मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज मी आलेलो आहे तुळापूर इथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जो काही इतिहास आहे, जो काही त्यांचे पराक्रम आहे आणि तर ते सर्व जाणून घेण्यासाठी मी इथे तुळापूर इथे आलेलो आहे। तर तुम्हाला ती सर्व जागा जिथे इथे जे काही त्यांचं जसं घडलं, त्यांना जसं त्यांचं इथे मारलं गेलं, कसं मारलं गेलं, त्यांची समाधी वगैरे सर्व इथे दाखवणार आहे मी तुम्हाला। तर इथे माझ्यासोबत आलेले आहेत माझा मोठा भाऊ, इकडे माझा मुलगा ओमी आणि इकडे माझे बाबा 92 वर्ष वयाचे। त्यांना सुद्धा ही ओढ लागली होती का संभाजी महाराजांचे तुळापूरला जाऊन संभाजी महाराजांची जी काय समाधी आहे जिथे कान पाहावं, तर या वयात सुद्धा ते माझ्यासोबत आलेले आहेत। आणि इकडं माझ्या भावाचा मुलगा विवेक आणि इकडं गाडीने आम्ही आलेलो आहोत। तरी गाडी इथे पार्किंग केलेली आहे आणि समोरच दिसत आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे यांचा प्रवेशद्वार श्री क्षेत्र तुळापूर। आणि आता आतमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत। दिवस होता 1 फेब्रुवारी 1689। औरंगजेबाचा सरदार मुखरब खान यांनी गणोजी शिर्केच्या साथीने दगा करून संभाजी महाराजांना कोकणातील कसबा संगमेश्वर येथे कैद केले। त्यानंतर 40 दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार करण्यात आले। नंतर महाराजांना व कविकलशांना तुळापूरला आणले। पुणे शहरापासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर तुळापूर हे गाव आहे। याच ठिकाणी क्रूर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती। मित्रांनो, संभाजी महाराजांच्या 2 समाधी आहेत। त्यातील एक समाधी जिथे आपण सध्या आहोत या तुळापूर गावामध्ये आहे आणि दुसरी समाधी ही नदीच्या पलीकडे वडू बुद्रुक नावाचं गाव आहे। ज्या ठिकाणी शंभूराजांच्या देहाला अग्नी दिली होती त्या ठिकाणी दुसरी समाधी आहे। आता आपण तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊया। शंभूराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगडावर नेण्यात आले। बहादूरगड म्हणजेच आजचा धर्मवीरगड। धर्मवीरगडावर महाराजांची हालहाल करण्यास सुरुवात केली। त्यांचे डोळे फोडले, कानात शिसे ओतलं, अंगावरची कातडी सोलून काढली। 40 दिवस असेच महाराजांची हालहाल केली, तरीही राजे शरण गेले नाही। पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम तुळापूरला हलवला। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाताना उजव्या बाजूला आपल्याला संभाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो। मित्रांनो, संभाजी महाराजांचे बरेच पुतळे हे उभे आहेत। यामागचं कारण असं असावं की शंभूराजेंचा 9 वर्षाचा न थांबता न थकता सतत युद्ध असा पराक्रमी राजकीय प्रवास। छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकासमोरच छंदोगामात कवी कलश यांची देखील समाधी आहे। कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराजांचे प्रिय मित्र सहाय्यक होते। छत्रपती संभाजी महाराजांसोबत 40 दिवस अत्याचार सहन केल्यानंतर कवी कलश यांची याच ठिकाणी हत्या करण्यात आली होती। मित्रांनो, हीच ती तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। कवी कलश व छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीच्या अगदी मध्यभागी हे प्राचीन संगमेश्वराचं मंदिर आहे। मंदिराच्या आवारात आल्यानंतर आपल्याला एक दीपमाळ पाहायला मिळते। मित्रांनो, या मंदिराचा इतिहास पण खूप प्राचीन आहे। इसवी सन 1633 साली छत्रपती शहाजीराजे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता, अशा काही नोंदी आपल्याला इतिहासात वाचायला मिळतात। मंदिराचे बांधकाम प्राचीन पद्धतीचे असले तरीही मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याआधी डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माईची व उजव्या बाजूला श्री गणपतीची मूर्ती आहे। समोरच संभाजी महाराजांची जी काही मूर्ती आहे ती दिसत आहे।
तर बाबा ही संभाजी महाराजांची समाधी, जिथे त्यांना मारलं होतं ती ही समाधी आहे. हां. आणि जी बरेच दिवस माझी इच्छा होती, तर ही संभाजी महाराजांची जी ज्यावेळी त्यांना मारलं त्यावेळेला त्यांचं ठिकाण मला पाहू दे अशी माझी इच्छा होती. ते आज तुमच्या साह्यानं, मुलांच्या साह्यानं माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली. तर इथे बाबांची इच्छा आज पूर्ण झाली. त्यांना बरीच वर्षापासून त्यांना ओढ लागली होती की संभाजी महाराजांची जी काय समाधी आहे ती पाहावी अशी, आणि त्यांनी बरेच नाटकात कामं केलेली आहेत. तर त्यांचं शिक्षण नसूनसुद्धा त्यांनी चांगल्या चांगल्या नाटकात अगोदर कामं केलेली आहेत. तर ते काही नाटकातले आज डायलॉग आहेत ते इथे बोलून दाखवतील. मी 20 वर्षापूर्वी नेताजी पालकरांच्या शिवाजीचं काम केलं होतं. त्याच्यातला एक डायलॉग मी बोलून दाखवतो. नेमक्या लोकांच्या मनावर, उच्चस्थखल लोकांच्या वृत्तीवर ताबा ठेवून आणि ते आपल्या अशा करणं हे काम अत्यंत अवघड आहे. नेताजी, बहिर्जी, तुमच्या झगडण्याचं देशभक्तीपासूनच होतं. तर आपली घरचे खाऊन घरच्या सुखावर आरामावर तुळशीपात्र ठेवून स्वतंत्र्याच्या महायात्रेला तुमच्यासारखे घराबाहेर पडणारे मित्र जर असे संत भांडण करू बसले तर स्वतंत्र होणारे वैभव संपूर्ण राष्ट्राचे भावी सुंदर चित्र जे रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर उभे आहे ते अखेर स्वप्नसृष्टीतील ठरणार की काय, हे त्यावेळी 20 वर्ष वय माझं 20 वर्षाचं असताना नाटक केलेलं. आज मला 92 वर्ष माझं वय झालं. मला श्वास पुरत नाही, पण तुमच्या इच्छेसाठी मी डायलॉग बोललो. कॉफिर सो कॉफिर कॉफिर कभी किसी का सच्चा वफादार दोस्त नहीं हो सकता, लेकिन जितों के पास खड़े रहने की जिनकी लियाकत नहीं उसका भी सही आपने ताज बनाते आहेत. हा खानाचा सय्यद खान मावळ मराठा नाटकातला विश्वामित्राचा एक डायलॉग तुम्हाला बोलून दाखवतो. कोण कोण तो धीट असं गर्वानं बोलतो आहे. अरे गर्वांना कोण तो प्रतिसृष्टी करता बीजी नेम हरता बीजबले वशिष्ठाची ज्ञानेशात तनय रागे वधियले हरिश्चंद्र तो कहातन. हे माझं विश्वामित्राचं काम. हा विश्वामित्राचा डायलॉग बोलतो. हरिश्चंद्र तो कहात न करी जबले वशिष्ठाचे ज्ञानेशात तनय रागे वधियले. कोण तो खल दुष्ट दुर्जन अधम कपटी पातकी अधम कपटी पातकी अधम कपटी पातकी. तर मित्रांनो, आज इथे बाबा आमचे 92 वर्ष वयाचे आहेत आणि त्यांचं बिलकुल शिक्षण नाही, पण त्यांनी शिक्षण नसून सुद्धा नाटकात कामं केली आणि आज अजूनपर्यंत त्यांना ते डायलॉग पाठ आहेत. आणि आज इथे संभाजी महाराजांच्या समाधीजवळ ते येऊन त्यांना ह्या वयातसुद्धा एक नवीन ऊर्जा त्यांना मिळालेली आहे आणि त्यांनी आज डायलॉग आपल्यासमोर सादर केलेले आहेत. तर मित्रांनो, बाबांसाठी लाईक तर व्हायलाच पाहिजे. आणि कसे वाटले डायलॉग आज इथे तुम्ही? बाबा आमचे 92 वर्ष वयाचे आहेत. खूप छान, खूपच छान. आपल्याला प्रेरणा देण्यासारखं आहे. धन्यवाद धन्यवाद. चला तर बाबा निघूया आपण. आजूबाजूचा परिसर पण एकदम शांत असं. इकडं संगमेश्वराचं मंदिर, तर इकडं संभाजी महाराजांची समाधी. तर आता ही समाधी पाहून आपण झालेलं आहे. युट्यूबला नाव आहे माझं. काय नाव आहे तुमचं? बायराबाई पांढरे ह्या नंबर आहे. बायराबाई पाणे. हा ठीक आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.
धर्मवीर संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊबाई साहेबांचा विजय असो. भीमा इंद्रायणी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर, साखळ दंड उराशी आवळून गरजते तुळापूर, बंदिस्त जरी असला रयतेचा राजा, नाही चुकला शंभू माझा, औरंग्याने छळ केला छळाला नाही पारावारा, मृत्यू पावला नाही चुकला शंभू माझा, स्वराज्य रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा, हर हर महादेव. धन्य तुळापूरच्या माईभूमीवर प्राण वाहिला ना, महाराष्ट्राचा हिरा म्हणून कीर्ती रूपी राहिला, श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करून कीर्ती रूपी राहिला, धन्य तुळापूरच्या माईभूमीवर कीर्ती रूपी राहिला, हात तोडले हर जायना मी मराठाना, डोळे काढिले हार जायना मी मराठाना, जीभ कापली हार जायना मी मराठाना, मी मराठाना, काय करावा हिंदू धर्माला, औरंग्याने हात लावतो त्याच्याच कर्माला, काय करायचे मुस्लिम धर्माला, गळाभर सोनं कुंकू नाही कपाळाला, शिवशंभूचे बंधू राजाराम आले शोधेला, धन्य तुळापूरच्या माईभूमीवर आले शोधेला, आणि धनाजी आणि ठुजी आणि संताजी आले शोधेला, धन्य तुळापूरच्या माईभूमीवर आले शोधेला, शिरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला, खालच्या टोकापासून वरल्या टोकापर्यंत लढला माझा लाडला शंभू राजा, नकाई सरू बलिदान शंभूचे, नकाई सरू बलिदान, कसे सरू बलिदान शंभूचे, कसे सरू बलिदान, हर हर महादेव. धन्यवाद आई. खूप छान असं तुम्ही याचं वर्णन केलं आणि तो इतिहास जागा केला तुम्ही. हा. धन्यवाद आई, खरंच. औरंगजेबाने शंभूराजेंच्या हत्येसाठी भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमाची निवड केली. मित्रांनो, या कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम पाहायला मिळतो. 40 दिवस अनन्वित अत्याचार सहन केल्यानंतर 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाच्या आज्ञेवरून छत्रपती संभाजी महाराजांचे मस्तक कलम केले गेले आणि महाराजांच्या शरीराचे तुकडे याच त्रिवेणी संगमाच्या काठावर फेकले गेले. औरंगजेबाने फरमान काढले की कोणीही या तुकड्यांना हात लावणार नाही. त्यावेळी तुळापुरात औरंगजेबाचे जवळपास 2 लाख सैन्य होते. त्यामुळे इच्छा असूनही ते देहाचे तुकडे एकत्र करायची हिंमत कोणीही करत नव्हते. त्याचवेळी नदीकाठावर धुणं धुण्यासाठी आलेल्या जनाबाई पलटींनी नदीकाठावर शंभूराजांच्या देहाचे तुकडे पाहिले. जनाबाईसोबत गोविंद महार आणि वडू गावातील काही नागरिकांनी शंभूराजांच्या देहाचे तुकडे एकत्र केले. पण जेव्हा महाराजांच्या देहाला अग्नी देण्याची वेळ आली त्यावेळी औरंगजेबाच्या भीतीने कोणीही समोर येत नव्हतं. त्याचवेळी तिथे थांबलेले गोविंद महार यांनी औरंगजेबाला न घाबरता गावाच्या शिवारातली आपली मालकी हक्काची जमीन शंभूराजेंच्या अंत्यसंस्कारासाठी दिली. ज्या ठिकाणी शंभूराजेंच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या पवित्र वडू गावात महाराजांची दुसरी समाधी आहे. मित्रांनो, तुळापूरला आल्यावर तुळापूरचा इतिहास वाचल्यावर खरंच डोळे भरून येतात, अंगावर काटा येतो. आपल्या शंभूराजांनी खरंच किती त्रास सहन केला असेल. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.